दरम्यान कालच्या ठाकरेंच्या भेटीवरून आता संजय राऊत आणि भाजपच्या नवनाथ बन यांच्यात चांगले जुंपले। जागा वाटपाबद्दल वृत्तपत्रातल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, वृत्तपत्रातल्या बातम्या या खोट्या आहेत असं राऊत म्हणाले। तर दुसरीकडे ही भेट रामायणासारखी होती की महाभारतासारखी होती असं बन म्हणाले। ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते, आणि मी मित्र आहे, मी मित्र आहे। आज शिवसेनेची पण आहे बघा। पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया पद्धती। निवडणूक आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या बैठका घ्याव्या लागतात। त्यांना काय माहिती आहे कोण होतं आतमध्ये? मी होतो, मला माहिती आहे। उद्धवजी होते, राजसाहेब होते, काय माहिती आहे त्यांना आतमध्ये काय चर्चा झाली, आतमध्ये काय झालं काय माहिती आहे कोणाला? वृत्तपत्रात आलेल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत। ही ठाकरे बंधूंची भेट ही कौटुंबिक होती। खरं तर ठाकरे बंधूंची कौटुंबिक भेट होत असेल तर त्याला भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असण्याचा कारण नाही, परंतु ही ठाकरे बंधूंची भेट राम आणि भरत भेटीप्रमाणे होती का कौरव आणि पांडव भेटीप्रमाणे होती? रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने भरताकडे पादुका देऊन सर्व राज्य सोडून दिलं, त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होती का आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, साम्राज्य मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडवांनी ज्या पद्धतीने युद्ध खेळलं त्या पद्धतीनं ही भेट होती। संजय राऊत यांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट राम आणि भरताप्रमाणे होती का कौरव आणि पांडवाप्रमाणे होती, याचं उत्तर देण्याची गरज आहे।